मेघना, हा आम्ही आलो ग. पाणी आण. आई ग, आई ग, आई ग. दमाला काय झालं कळत नाही ग बाई. गाडीने नेलंस मला, गाडीने आणलंस. आणि साड्या बघत किती दुकानं हिंडत होतीस, दमायला होणार नाही काय? आणली साडी? हो, आणली नाही काय? जरा चित्राला हाक मार बघू मेघना. नाही, जिच्यासाठी साडी आणली आहे तिने आधी बघायला हवी ना, आवडते की नाही ते. नेसणार ती. काय ग माई? काय? नाही रे, उगीचच मनात विचार येतात ना. हा हा म्हणता आपली साक्षी आणि मयू सुद्धा मोठ्या होतील आणि लग्न होऊन जातील. आम्ही असू नसू. आता हे काय मध्येच काढलंस तू? हा, उगाचच. पतवंडांकडून सोन्याची फुलं उधळून घ्यायची, विसरलीस वाटतं. प्रॉमिस केलंस मला. कळलं हो आजोबा, कळलं. हो, मग आता मला पतवंड होणार म्हणजे तू आजोबा नाही का होणार? ये चित्रा, तुझ्यासाठी साडी आणली. बघ तुला आवडते की नाही ते. नाही, आज मुलगा येणार आहे ना भेटायला. उगीच मेघनाची आणि अर्चूची नको नेसायला साडी, म्हणून तुझ्यासाठी खास नवीन आणलीये. नाही म्हणजे तशी मुलाला पसंतच आहे हो आपली चित्रा. उगीच आपला भेटायचं म्हणून भेटणार आहेत खरं तर. आज पुढच्या आठवड्यात तो दुबईला चाललाय ना. हो, प्रमोशन वरती जातोय. 4-5 महिने परत यायला जमेल ना जमेल माहित नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर का दोन्ही साईडनी शिक्कामोर्तब झालं तर साखरपुडा लगेच उरकून घेऊया, आजच्या आज. नाही म्हणजे साखरपुड्यासाठी ते वेगळी साडी आणतीलच हो, पण आपल्याकडनं एक साडी असायला हवी. काय रे, हो की नाही? बघ तुला आवडते का? घे. अगं, हे अशी काय ही मुलगी? एवढे 2 तास फिरून साडी आणली हिच्यासाठी, हिने बघितली पण नाही आणि न बघता निघून गेली. याला काय अर्थ आहे? चिडू नको सुगीच. मग अरे भांबावली असेल ती. होतं अरे असं. आणि अरे आईची आठवण आली असेल ना तिला. तिथे आई नाही ना आता जवळ तिच्या. मग रागवू नकोस तिच्यावर. मेघना, मंडळी यायच्या आधी तूच तिला तयार कर हो. तुझ्या जवळच ठेवी साडी. बरं चला, मी जरा आराम करते आता. हल्ली ना पाहुणे बिणे यायचं म्हटलं ना की मला दडपणच येतं बाई. का ते कळत नाही. सरबत करू दोघांसाठी? कर, हो कर. चालेल. तू आज जाऊन पण मी आणतो सर. बर. मेघन, चित्रा बरी आहे ना? हो. नाही, जरा डिस्टर्ब वाटली. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? चित्रा, एवढ्या लवकर सुरू झाल्या गंगा यमुना? अगं, पाठवणीच्या दिवसासाठी राखून ठेव की. बस इथे बस. ये बस बस. लग्नानंतर मुलीचं माहेर तुटतं किंवा संपतं असं म्हणणारा शतमूर्ख आहे. अक्कल शून्य आहे असं मला म्हणायचंय. उलट मी तर म्हणतो लग्नानंतर मुलीला 2-2 घरं मिळतात. अर्चू वहिनीचं बघतीयस ना? तू सुद्धा अर्चू सारखीच आहेस.
लागावी. जिथे जाशील तिथे प्रत्येकाचं मन जिंकशील. इथेच बघ ना, तू आलीस काय आणि इथल्या प्रत्येकाला तुझा लाळा लागला काय. पूर्वी मला खूप वाईट वाटायचं, मला बहीण नाही या गोष्टीचं. मेघनाने राखी बांधली तेव्हा मला खूप आनंद झाला. पण त्याही पेक्षा जास्ती आनंद झाला ज्या दिवशी अण्णा काकांनी तुझ्या लग्नाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. पाहिलंस? तुला सांगतोय, रडू नको. आणि चित्रा, तू इथे आलीस काय, आम्हाला तुझा लळा लागला काय, आणि आज आम्ही तुझं लग्न ठरवतोय. चला तयार व्हा. चला आता ती मंडळी येतील ना. एकदा मला छान हसून दाखव बघू. चित्रा, ए मनोज, कुठे आहेस तू? लक्ष असू द्या हो बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. पुन्हा एकदा संकट आलंय हो मेघनांवरती आणि सगळ्यांवरती. बाबाजी, मी आज पहिल्यांदा मी स्वतःसाठी काही मागत नाहीये हो, सगळ्यांसाठी मागतोय हो बाबाजी. प्लीज लक्ष असू द्या बाबाजी, प्लीज लक्ष असू द्या. माझं ऐका ना, एकदा ना त्या विचित्राचं लग्न त्या मुलाबरोबर ठरू द्या. लग्न ठरू द्या. 15 दिवसात ती विचित्रा त्या देसाईंच्या घरातून नाहीशी होऊ द्या हो. म्हणजे जावई बापू, मेघना, देसाई कुटुंब, आमचं कुटुंब, आम्ही सगळे सुखात राहू हो, पुन्हा एकदा आनंदात राहू. बाबाजी, बाबाजी असंच करा हो बाबाजी, कृपा असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. जय हो बाबाजी. त्या मुलीचं लग्न ठरून ती या घरातून नाहीशी होऊ द्या हो बाबाजी. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. जय हो सतीशराव, बोला. हो हो, नमस्कार. बर, निघालात ना तुम्ही? नाही हो सतीशराव, म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप आनंद झालाय हो. पण काय आहे ना, मी थोडा अवघडल्यासारखा झालोय हो. का बरं? अहो, मंडळी तुमच्या परिचयाची आहेत ना, आणि मुला मुलीच्या भेटीच्या कार्यक्रमाला तुम्ही असायलाच पाहिजे. त्यात अवघडण्यासारखं काय आहे? नाही सतीशराव, काय आहे ना, म्हणजे का मला असं अवघडल्यासारखं होतंय माहितीये का, मी तिकडे असतो ना की त्या 2 लहान मुलांवर, म्हणजे त्या चित्राताई आणि त्या नवऱ्या मुलग्यावर दडपण येईल हो. आणि तुमच्या सगळ्यांवरच दडपण येईल नाही का. मी बघा ना, मी तुमच्या घरी नुसतं यायचं म्हटलं की तुमच्या सगळ्यांवर कसं दडपण असतं. बर बर, असं म्हणताय का? म्हणून हो, नाही मी येत नाही खरंच. पण सतीशराव, एकदा लग्न ठरलं ना की मग बघा, तुमच्या सगळ्यांच्या पेक्षाही जास्त पुढे मी असणार. जय हो, जय हो. बर बर, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं. प्लीज समजून घ्या, प्लीज समजून घ्या. आणि ठरलं की मात्र मला लगेच कळवा. हा हो हो, म्हणजे काय, कळवणार आहे. जय हो, जय हो. हा, जय हो. नमस्कार नमस्कार. जय हो बाबाजी.
आदित्य, काय झालं चित्रा? मला हे सगळं सहन नाही होते आता. मी खोटंही बोलू शकत नाही आणि मला खरंही सांगता येत नाही. का सांगता येत नाही खरं? तुझा मनोजवरचा विश्वास उडालाय का? नाही नाही, अजिबात नाही. फक्त काही दिवस मनोजशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकलाय. आणि इथे सगळे किती करतात माझ्यासाठी. अगदी स्वतःच्या मुलीसाठी करावं तसं करतात. सतीश दादाही खूप इमोशनल झाला होता. हे स्थळही मेघना तुझ्या बाबांनी आणलंय. आता ह्या सगळ्यांना कसं फसवू मी? अगं चित्रा, मग तू कशासाठी थांबली आहेस? सांगून टाक सगळ्यांना उशीर व्हायच्या आत. आत्ताच्या आत्ता मनोजला इथे बोलावं असे सगळे म्हणाले. आणि अजूनही काही दिवस त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला तर? सगळ्यांचंच मत त्याच्याविषयी वाईट होईल ना. तो बेजबाबदार आहे असं वाटेल सगळ्यांना. जसं तुला वाटतंय तसंच इतरांनाही वाटेल. माझ्या मनोज विषयी सगळ्यांनी चांगलंच बोलायला हवंय मला. तू घाबरू नकोस चित्रा. पण एक गोष्ट खरी आहे, जर आपण घरी खरं सांगितलं तर सगळ्यांना त्याला भेटता येईल आणि तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल. सध्या तो कुठे आहे काहीच कल्पना नाहीये मला. मध्ये तो वेंगुर्ल्याला त्याच्या घरी होता, त्यानंतर पुण्यात एका मित्राकडे. पण आत्ता तो कुठे काहीच माहित नाही मला. व्हॉट एव्हर, पण तो स्वतःहून तुला कधीतरी फोन करेलच ना. तेव्हा जर त्याला कळलं की आपण घरी सगळं खरं सांगितलंय तर तो येईलच ना इथे. त्याला इथला पत्ता माहितीच आहे ना. हो, खरं म्हणजे ना तो इथेच येणार होता. का आला नाहीये काहीच कळत नाहीये मला. तुम्ही दोघं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका प्लीज. तो बेभरोशाचा नाहीये आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मी मनोज शिवाय दुसऱ्या कुणाशीच लग्न नाही करू शकत. आणि आता नानामाई, सतीश दादा यांना आणखी फसवणं शक्य नाहीये मला. मी सांगते सगळ्यांना खरं खरं लगेच. मेघना, तू म्हणाली होतीस ना मला की तू माझ्या बरोबर उभी राहशील म्हणून. हो, मग येतेस माझ्या बरोबर? मी सांगते सगळ्यांना. हे काय रे अर्चू बद्दल असं बोलताय तुम्ही? अरे काय आता मंडई येणार बघायला आणि अर्चूच येते. चैन पडणार आहे का तिला? हे आणूया रे खालतीला. जावई बाबू घेऊन या पिक्चर स्टाईल उचलून. जमेल तुम्हाला? अरे या दोघी बघा अजून तयार झालेले नाही. अरे काय असं तुम्ही? अगं काय ग, तयार नाही झालात अजून? हे चित्रा जा पटकन तयार हो. चुकून ती मंडळी लवकर आली ना तर पंचायत होईल. नाही, मग? साडी आवडलेली नसणार तिला. नाही हो, मॅचिंग बिचिंग काहीतरी गडबड असणार. आवडले तिला. नाही हे काय? नाना. मग ऍक्च्युली चित्राला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. बघ म्हटलं. काय ग चित्रा, काय झालंय? चित्रा काय ग? कमाल आहे ग बाई तुमची. मेघना काय चाललंय तुमचं हे? आता ती मंडळी येतील आणि तुम्ही अजून तयार नाही. काय चाललंय तुमचं चित्रा? सांगायचं म्हणता आणि काही बोलतच नाहीये त्या. हो मी सांगू का चित्रा?
चित्रा इतके दिवस लग्नाला नाही नाही म्हणत होती, त्यामागे एक कारण आहे नाना. काय? चित्राचं एका मुलावर प्रेम आहे. मनोज वेंगुर्लेकर. आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचंय. अरे पण मग हे असं इतकं कंठाशी येईपर्यंत काय करत होतात तुम्ही? हे आधीच सगळं सांगायचं ना आम्हाला. चुकलं नाना, खरंच चुकलं. अच्छा, म्हणूनच ही म्हणत होती का लग्न करायचं नाही म्हणून? चित्रा तुला अर्चू 4-4 वेळा विचारत होती तुझ्या मनात कोणी असेल तर सांग म्हणून. का सांगितलं नाहीस त्यावेळी? सतीश, काय माही हे? चित्रा, काल आम्ही दोघं रीतसर तुला विचारायला आलो की नाही की तुला लग्न करायचं की नाही ते. मुलाकडच्यांना भेटायला तयार आहेस की नाही ते. तेव्हा सुद्धा बाळा एका चकार शब्दांत तू बोलली नाहीस आम्हाला काही. अगं मी आणि माई जाऊन तुझ्या साखरपुड्यासाठी साडी घेऊन आलो, तुला दाखवली. हो ना. तेव्हा तरी विश्वासात घेऊन सांगायला होतस ना चित्रा आम्हाला तू. बरं, आपल्या घरात असं वातावरण आहे की ही गोष्ट सांगण्याची भीती वाटावी. मेघना, आदित्य, तुम्हाला हे माहित होतं वाटतं? हो नाना. नाही, मग चूक तुमची आहे. चूक तुमची आहे. तुम्ही आम्हाला हे विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. आम्ही इथे हिच्या लग्नाची उत्साहाने चर्चा करतोय, तर राणे काकूंना मागे मूर्खात काढलं तुम्ही. आता आम्हाला तोंड कशी पाडलं? नाही, तुमच्याकडनं या वागण्याची अपेक्षा नव्हती. सॉरी नाना, पण नाना, आदित्य आणि मेघनाची काही चूक नाहीये यात. मीच त्यांना घरी सांगण्यापासून थांबवत होते. मलाच भीती वाटत होती खूप. हे सगळं अण्णा काकांना माहितीये का? हो, काय? अगं पण मग त्यांनी तुला इथे का पाठवलं? लग्नासाठी ना? याचा अर्थ अण्णा काकांचा विरोध आहे ना? काय ग? पण का? सतीश, अहो नाना, नाही, ही अशी 2 मिनिटात समजण्याजोगी गोष्ट नाही दिसत आहे मला. त्याआधी महत्वाचं म्हणजे ती जी बघायला मंडळी येणार होती त्यांना कळवायला हवं, त्यांना थांबवायला हवं. ती मंडळी इथे येऊन पोहोचली तर नसता प्रसंग यायचा. त्यांना फोन करा ती. हो, आणि सुरेशरावांनाही फोन करावा लागेल. हो. नाही, कारण सतीश मुलाकडच्यांना सांगेल ना येऊ नका. ते तातडीने सुरेशरावांना फोन करतील. हो, आणि बाबा इथे आले तर आणखी गोंधळ होईल. हो ना. मीच फोन करते बाबांना. हा, लवकर कर. मेघना, बोला, काय खुशखबर आहे? तुमच्याच फोनची वाट बघत होतो. बाबा, माझं म्हणणं प्लीज नीट ऐका. म्हणजे काय झालं? काय? अहो बोला ना पटकन. बाबा,
आम्ही आजचा भेटीचा कार्यक्रम कॅन्सल करतोय. का? बघा बाबाजी, बघा बघा, म्हणजे मी सांगितलं तेच आहे ना कारण? नाही हो बाबा, प्लीज ऐका ना. आम्ही कार्यक्रम कॅन्सल केलाय कारण काय आहे? काय आहे? चित्राचं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे. मनोज वेंगुर्लेकर नाव आहे त्याचं, आणि म्हणून ती इतके दिवस लग्नाला नाही नाही म्हणत होती. आज तो मुलगा तिला बघायला येणार म्हटल्यावर हे सगळं सांगितलं तिने, म्हणून कार्यक्रम कॅन्सल केलाय. खोटं बोलतेय ती विचित्रा, खोटं बोलतेय. बाबा, होय, खोटं बोलतेय, कारण तिला देसाई वाडीपासून दूर जायचं नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही हे? मला एक सांगा, तो जो कोण मनोज का फनोज कोण आहे ना, त्याला पाहिलाय तुम्ही? नाही, म्हणजे चित्राने जेवढं सांगितलंय तेवढं. त्याचा फोटो पाहिलाय? नाही. तुम्ही किंवा जावई बापू त्या मनोज फनोजशी बोललाय? नाही. कसं बोलणार? कसं पाहणार? कसं बघणार? म्हणजे अहो, कारण तसा मनोज कोणी नाहीच आहे. बाबा काय बोलताय तुम्ही? तसं काहीही नाहीये. तो योग्य वेळी येईल आणि ते लग्न करतील. योग्य वेळ येणारच नाहीये मेघना, लिहून देतो तुम्हाला, योग्य वेळ येणार नाहीये. हा काल्पनिक मनोज उभा केलाय त्या विचित्रांनी, काल्पनिक मनोज, कारण त्यांना जावई बापूंपासून दूर जायचं नाहीये. बाबा